रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आपण आलोय लक्ष्मी रोडवर। आता वाजलेत सकाळचे 7:30 आणि आज आहे दिवस आषाढी एकादशीचा। आणि माझ्या मागे जे मंदिर तुम्हाला दिसते ते 1808 ला स्थापन झालेलं लिंबराज महाराज विठ्ठल मंदिर आहे। आणि त्या विठ्ठल मंदिरामध्ये खास आषाढी एकादशी निमित्त जवळपास 15,000 लोकांसाठी साबुदाणा खिचडी बनणार आहे। तर आपण आज स्पेशली ती खिचडी बनताना आणि मंदिराचं जे आहे ते कव्हर करण्यासाठी आलो आहे। तर आपण आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो आणि जी खिचडी सुरू होणार आहे ती देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि काय मंदिराचा इतिहास आहे तुम्हाला सांगतो। चला या। लक्ष्मी रोडला असलेलं हे मंदिर आहे। आता खिचडी बनवायचं प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे। आषाढी एकादशी निमित्त मंदिराला खूपच सुंदर असं डेकोरेट करण्यात आलेलं आहे। हे 7:30 वाजलेत आता आणि गर्दी बऱ्यापैकी सुरू झालेली आहे। इथे आतमध्ये मंदिरात पूजा देखील सुरू झाली आहे। आता आपण आज जाऊया आणि बघूया की इथे खिचडी जी बनणार आहे ती कशा प्रकारे बनते आणि त्या खिचडीचा जो स्वाद आहे तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तर इथे मंदिर आहे आणि बाजूला जो वाडा आहे तिथे खिचडी बनण्याचं जे आहे प्रोग्राम तो सुरू झालेला आहे। हा इकडे साबुदाणा आहे, हे इकडे साबुदाणा आहे। खै ठेवलं तर या इकडे हे लिंब आणलेले आहे, हे लिंब आणलेले आहे, हे दाण्याचं कूट आहे, हे मीठ आहे, हे शेंगदाणे आहे, हे साखर आहे, हे तेल आहे, रिफाईनमध्ये ते बनवले जाते। आपण आता जे सर्व तुम्हाला दाखवलं जिथे 15,000 लोकांसाठी आज पुण्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त जी खिचडी बनते, तर हे जे आता आम्ही तुम्हाला मंदिर दाखवलं तर त्या मंदिराचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। तर आपण त्यांच्याशी पण बोलूया आणि जाणून घेऊया की हा जो घाट घातला आहे एवढा 15,000 लोकांसाठी 300 किलो साबुदाणा खिचडीचा, तर त्याच्या मागे आणि या मंदिराचे मागे काय हिस्ट्री आहे ते। सर नमस्कार। नमस्कार। आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। तर अखिल सर आपल्यासोबत आहेत। सर अखिल सर, आम्ही जे मंदिर दाखवलं लोकांना आणि जे खिचडीचं चालू आहे बनवणं ते सुद्धा दाखवलं, तर हा वार्षिक कार्यक्रम असतो का? आणि थोडंसं बॅकग्राऊंड द्या आम्हाला की हे मंदिर जे जसं मी बघितलं 1808 पासूनचं जे मंदिर आहे तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला। प्रथम म्हणजे सर्वांना रामकृष्ण हरी। आज तुम्ही माझ्या इथं जे काय एवढे जे कष्ट करून ब्लॉग करतायत त्याच्यामुळे आम्ही त्याचे धन्यवाद पहिले। आत्ता जे आपण 15,000 लोकांची जी सेवा देत आहे तो घाट नसून ती आमची आवड आहे आणि ती पांडुरंगाची आणि संतांची जी सेवा करतात त्यांची सेवा करायला आम्हाला आवडते, म्हणून आम्ही तो घाट नाही तर ती आम्हाला आवड आहे आणि ती सेवा आहे आणि त्याच्यावरनं आम्हाला अजून ऊर्जा मिळते। 1808ची जी देवस्थानची 1808ची स्थापना झालेली आहे त्याच्यामध्ये लिंबराज महाराज जे आहेत ते पक्वास्वादक म्हणून एक नंबरच्या दिंडीमध्ये मानकरी आहेत। माऊली सोहळ्या म्हणजे ज्ञानेश्वर माऊली जे आहेत आळंदी त्यामध्ये एक नंबरच्या रथापुढे त्यांचा एक नंबरचा मान आहे, पहिल्या दिंडीमध्ये मान आहे आणि त्यांची इथं समाधी आहे। आणि ह्याच्या मंडळाचा इतिहास बघायला गेला तर ह्याच्यामध्ये आपण माझी जी 5वी पिढी आहे 6वी पिढी आहे याच्यामध्ये आमचे झांजले परिवार आहोत। आम्ही लिंबराज महाराजांचे वंशज असून आम्ही लिंबराज महाराजांचे सेवक आहोत आणि आमची वंश परंपरा जी आहे ती विष्णुमय आणि विष्णूंच्या सेवेकरी आहोत। इथे साबुदाणा खिचडीचा जो हा प्रोग्राम तुमचा चालू आहे काय काय तयारी चालू आहे आता? ते आता बटाटा सोलणे, साबुदाणा भिजत घातलाय। किती किलो साबुदाणा असेल हा अंदाजे? साबुदाणा 350 किलो आहे। अच्छा। आणि बाकी जे मटेरियल लागणार आहे त्याची काय काय क्वांटिटी आहे? क्वांटिटी बटाटा आहे 80 किलो आहे, शेंगदाणा कूट आहे 100 किलो आणि तेल याला जेवढं लागणार आहे ते किती असेल तरी अंदाज? तेल आहे 6 डबे आहेत। अच्छा। आणि ही टोटल जी खिचडी बनणार आहे त्याची काय क्वांटिटी असेल तरी किती लोकांना पुरेल? 15,000 लोकांपर्यंत पुरेल। आणि हे दरवर्षी चालतं का? हा, दरवर्षी प्रमाणे चालतं। अच्छा, दरवर्षी खिचडीचाच बेत असतो आपला आषाढीच्या दिवशी? हो, आषाढी दिवशी। हे मागे बघू शकता ऑलरेडी खिचडीचं जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे। तर सर हे जे खिचडीचं वाटप सुरू आहे तर त्याच्यासाठी जे लागणारे मटेरियल ते काय क्वांटिटीमध्ये आज यूज होते? साधारण 1,000 किलो साबुदाणा आहे, साधारण 300-400 किलो साधारण शेंगदाणा आहे, जवळजवळ 25-30 किलो तेल आहे,
शेंगदाणा तेल वापरतो, कारण की उपवासाला ते हे असतं, चालतं. नंतर जवळजवळ 5-6 किलो तुमचं जिरं आहे त्याच्यामध्ये. नंतर मिरची जी आहे ते 25 ते 30 किलो आहे त्याच्यामध्ये. आणि जो आम्ही खास जी पुणेरी चव आहे, आंबट गोड, आणि ती समर्पक आणि उपवासाला समर्पक. हो, आणि मी बघितलं पण लिंबाचा रस पण बऱ्यापैकी गेलाय. हां, आणि त्यामध्ये असं आहे की ताज्या लिंबाचा रस काढून तो रस त्यामध्ये टाकलेला आहे. झालेली आहे. खिचडी तयार झाली आहे. तो खिचडी तयार झाली, प्रसाद घेऊन गेले, नैवेद्य दाखवला. आता इथे नैवेद्य आणून ठेवला आहे, सगळा घेऊन तिकडे वाटप केलं जाईल. त्यावेळी तुम्ही दर्शन घ्या आणि तो प्रसाद कसा झाला ते मला सांगा. दर्शकांना एक नम्र विनंती आणि प्रेमाचं आव्हान आहे की सगळ्यांनी प्रसादाचा आणि आमच्या सेवेचा लाभ घ्यावा. ब्लॉगवरती ॲड्रेस कुठं आहे, सगळं डिटेल्स आहेत. आणि तुम्ही ज्या ब्लॉग आणि सरांनी आणि मॅमनी जो काय आम्हाला सहकार्य करून आणि उत्साह वाढवला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर हा होता आजचा आपला पुण्यातल्या विठ्ठल रुक्माई मंदिरमधला साबुदाणा खिचडीचा महाप्रसादाचा एक छोटासा व्हिडिओ जो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. असेच अजून व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत काळजी घ्या.